नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आपण बघतोय सेतू अभ्यासक्रमाचा दिवस क्रमांक 43, ब्रिज कोर्स डे 43. आज आपल्याला बघायचं आहे पायथागोरस थेरम. आणि या पायथागोरस थेरमवर आधारित काही उदाहरणं. तर सुरुवातीला आपण पायथागोरस थेरम काय असतो हे बघूया. आता या ठिकाणी पायथागोरस थेरम जो आहे पायथागोरस थेरम जो आहे तो फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत आहे. Triangle ABC is a right angle triangle and angle B is right angle. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे आणि कोन B हा काटकोन आहे. मग या त्रिकोणाचा हायपोटेनस कर्ण कोणता असणार आहे? या त्रिकोणाचा हायपोटेनस असणार आहे AC. हा झाला हायपोटेनस. हा आहे हायपोटेनस. आणि बाजू BC जी आहे, साइड BC इज द बेस ऑफ राइट एंगल ट्रायंगल ABC and AB is height of right angle triangle ABC. मग पायथागोरस थेरम काय सांगतोय? पायथागोरस थेरम सांगतोय हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर. हायपोटेनस स्क्वेअर याचाच अर्थ काय होतो? AC स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर याचा अर्थ होतो BC स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर याचा अर्थ होतो AB स्क्वेअर. तर याला आपण म्हणतो पायथागोरसचा सिद्धांत. काय सिद्धांत? काटकोन त्रिकोणात राइट एंगल ट्रायंगल square of hypotenuse is equal to the sum of square of remaining two sides of right angle triangle. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग कर्ण या ठिकाणी AC आहे. ACचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजू म्हणजे AB आणि BC आहे, तर BC वर्ग आणि AB वर्ग यांच्या बेरजे इतका तो असतो. आणि याच्यावरून आपल्याला काही उदाहरणं सोडवावी लागतात. ती उदाहरणं कोणती आहेत? ती या ठिकाणी दोन उदाहरणं तुम्हाला सोडून दिलेली आहे. हे एक उदाहरण आहे आणि हे दुसरं उदाहरण आहे. ही दोन उदाहरणं तुम्ही अभ्यासायची. आपण बघणार आहोत या ठिकाणी एक्झरसाइजमधलं पहिलं उदाहरण जे आहे ते काही फारसं अवघड नाही. विच इज द लार्जेस्ट साइड ऑफ द राइट अँगल ट्रायंगल. काटकोन त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू कोणती असते? तर काटकोन त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू कोणती असते? कर्ण असते, हायपोटेनस इज द लार्जेस्ट साइड ऑफ राइट अँगल triangle. Second question काय आहे? In right angle triangle, length of sides forming right angle are 11 cm and 60 cm respectively. Find the length of its hypotenuse. आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर.
बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग या ठिकाणी आपल्याला बेस स्क्वेअर म्हणजे फर्स्ट साईड म्हणता येईल आणि हाईट म्हणजे सेकंड साईडसुद्धा म्हणता येईल. म्हणजे इथं जे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, इन राईट अँगल ट्रायंगल लेंथ ऑफ साइड्स फॉर्मिंग राईट अँगल आर 11 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली, फाइंड द लेंथ ऑफ इट्स हायपोटेनस. म्हणजे फर्स्ट साईड दिलेली 11 सेंटीमीटर, सेकंड साईड दिलेली 60 सेंटीमीटर आणि काय काढायला सांगितलेलं आहे, हायपोटेनस काढायला सांगितलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल जे आहे आपल्याला फर्स्ट साईड दिलेली आहे, फर्स्ट साईड इज इक्वल टू 11 सेंटीमीटर आहे. सेकंड साईड जी आहे ती आहे 60 सेंटीमीटर आणि आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, हायपोटेनस काढायला सांगितलेला आहे, तो किती. आणि मग या ठिकाणी आपल्याला हे उदाहरण सोडवताना कशाचा वापर करावा लागणार आहे, पायथागोरस थेरमचा. म्हणजे बाय पायथागोरस थेरम. काय पायथागोरस थेरम, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. सो दॅट हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू 121 प्लस 60 स्क्वेअर. याचा स्क्वेअर काय होईल, 11चा स्क्वेअर 121, 60चा स्क्वेअर 3600 होईल. म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर येईल हायपोटेनस स्क्वेअर येईल 3721. मग हा कशाचा स्क्वेअर आहे, याच्यासाठी 3721चे फॅक्टर शोधा, म्हणजेच अवयव शोधा. मग हे जर अवयव तुम्ही शोधले, भाग देण्याचा प्रयत्न केला, तर याला तुम्हाला 61ने डिवाइड होईल, 61 × 61. आणि मग या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू 61 स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर जर गेले तर इथं आपल्याला सांगता येईल हायपोटेनस इज इक्वल टू 61 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने उदाहरण आपल्याला सोडवता येईल. म्हणजे इथं खाली उत्तर तुम्हाला लिहिता येईल, द लेंथ ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू 61 सेंटीमीटर. तर असे ही उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. आणि थर्ड जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते कोणतं आहे ते पहा. डिसाइड व्हेदर 9, 12, 15 आर साइड्स ऑफ राइट अँगल ट्रायंगल और नॉट. Can the length of hypotenuse be determined from this? What will be the length of hypotenuse? 9, 12 आणि 15 ह्या बाजू काटकोन त्रिकोणाच्या आहेत का?
यावरून आपल्याला त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण सांगता येईल का? आणि काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती असेल, असे 3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. मग आता जो तिसरा प्रश्न आहे त्यामध्ये जर आपण बघितलं की 9, 12 आणि 15 ह्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत का? आर साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल ऑर नॉट? मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय? हायपोटेनस स्क्वेअर. हायपोटेनस इज द लार्जेस्ट साइड ऑफ राईट अँगल ट्रायंगल. कर्ण ही काटकोन त्रिकोणाची सगळ्यात मोठी बाजू आहे. आपण थोड्या वेळ असं मानलं की 9, 9, 12 अँड 15 आर साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आणि मग ह्या जर राईट अँगल ट्रायंगलच्या साइड्स असतील तर हायपोटेनस कोणता असेल? मग हायपोटेनस इज द लार्जेस्ट साइड. मग इथं लार्जेस्ट साइड कोणती येते? 15. म्हणजे 15 इज द हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे 15 ही त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण असणार आहे. मग 9 आणि 12, 9 आणि 12 काय असणार आहे? 9 अँड 12 आर लेंथ ऑफ साइड्स विच फॉर्म राईट अँगल. ह्या काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी मग आपण जर पायथागोरस थेरमनुसार जर गेलो की कर्णाचा वर्ग म्हणजे सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग, हायपोटेनस स्क्वेअर मीन्स लार्जेस्ट साइड ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग लार्जेस्ट साइड म्हटलं तर इथं 15 घ्यायला पाहिजे. सो दॅट 15 स्क्वेअर म्हणजे 15 स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे? तो 225 येईल. आणि उरलेल्या बाजू, मग उरलेल्या बाजूंचा सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड्स. रिमेनिंग साइड्स 9 अँड 12 म्हणजे 9 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे ह्या उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे. मग या ठिकाणी 9 स्क्वेअर येतो 81 प्लस 12 स्क्वेअर येतो 144 आणि यांची जर बेरीज केली 4 + 1 5, 4 + 8 12, कॅरी 1, 1 + 1 2, 225. म्हणजे इथं 225 आली, ही 225 आहे. याचाच अर्थ काय झाला की 15 स्क्वेअर इज इक्वल टू 9 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. याचाच अर्थ काय होतो की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. सो दॅट 9, 12 and 15 are sides of right angle triangle. 9, 12 आणि 15 या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत. आपल्याला हे माहिती आहे की आता पुढे आपल्याला विचारलेलं आहे की कॅन द लेंथ ऑफ हायपोटेनस बी डिटरमाइंड फ्रॉम धिस. काय आपल्याला कर्णाची लांबी सांगता येते का? सांगता येते. मग कशी सांगता येईल? तर ती लार्जेस्ट साइड म्हणजे कर्णाची लांबी असणार आहे. लेंथ ऑफ लार्जेस्ट साइड इज द लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सो दॅट length of hypotenuse is
the length of largest side is equal to 15 unit. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजे त्या काटकोन त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू असते आणि तिची लांबी आहे 15 एकक 15 युनिट. तर अशा पद्धतीनं आपल्याला या पायथागोरस प्रमेयाचं उपयोजन ॲप्लिकेशन करता येतं. वेगवेगळी उदाहरणं त्याच्यावरून आपल्याला सोडवता येतात. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू दिल्या असतील तर कर्ण काढता येतो. कर्ण आणि एक बाजू दिली असेल तर दुसरी बाजू काढता येते. दिलेल्या 3 संख्या ह्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू असतील की नाही हे सुद्धा आपल्याला यावरून ठरवता येतं. तर ही एक्झरसाइज जी आहे ती एक्झरसाइज आपण सगळ्यांनी सोडवायची. धन्यवाद.